संगाच्याने जयाने संगाच्याने जयाने घडे भोजना कामानी संगाशनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगाशनी शयनी घडे भोजनी गमनी तुका मने काळ अवघा गोविंदी सुकाळ संगाशनी शयनी घडे भोजनी गमनी विठाला विठाला
कार्य कुठलचंही असो, संसारिक असो किंवा पारमार्थिक कार्य असो, कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला मंगल करणं हे अति आवश्यक आहे. आता कोणी म्हणेल महाराज मंगल करणं म्हणजे काय, करणं मंगल म्हणजे काय, तर त्या मंगलाचाही पत्ता महाराजांनी एका अभंगात सांगितला. सकळ मंगल निधी आणि श्री विठ्ठलाचे नाव आधी. काम कुठलंही असू द्या, देवाचं नाव घेऊन सुरुवात केली की त्या कामात अडथळा येत नाही, कसलं संकट येत नाही, कसलं विघ्न येत नाही, कसला धोका होत नाही. धरलेलं काम सरळ सरळ, जसा लोण्यातला केस वळल्याच्या नंतर सरळ ओढून येतो, तसं धरलेलं काम सरळ सरळ शेवटाला जातं. फक्त ही देवाच्याच नावानं सुरुवात केल्याची ताकद आहे. मग जे बी काम देवाला विसरून केल्या जातं, देवाला सोडून केल्या जातं, त्या कामाचा शेवट तर कधी होत नाही. पण अर्ध्या मधामध्ये अपघात होऊन रेंगाळत पडलं तर 50 वर्ष त्याला मिळायला लागणं आणि शेवट होणं शक्य नाही. आता कित्येक कामं बघायला तुम्ही, बेसमिट करून ठेवले, बेसमिट उकलून गेले पण वरचं झालं नाही झालं. देवाला सोडून केलेलं कार्य सिद्धीला जात नाही. महाराजांनी आताच सांगितलं तुम्हाला की देवाला धरून करा किंवा देव तुमच्यात आणा किंवा देवात तुम्ही राहा, कोणतंही चालतंय. मनुष्य जन्माला आल्याचं कार्य जर संपवायचं असेल, 84 लाख येऊन जन्म दुःखाचा जर फेरा पाठीमागलचा चुकवायचा असेल, ही चक्कर फेरी किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे, जन्मावं मरावं, जन्मावं मरावं, ही जी चक्कर आहे ही कोण्या दिवशी संपते? हरियाणा आता दुसरा कोणता अभंग आहे? साठविला हरी जी हृदय मंदिर, साठविला हरी जिही किंवा जेने हृदय मंदिरी, ज्यानं हरीला आपल्या हृदयात साठवलं त्याची सरली. हे बुड आहे, हे बुड आहे का? हेच बुड आहे, साठवीला हरी हे बुड आहे. हा, हरी हरी आला हाता. मग ज्यानं अंतकरणात साठवला, मग साठवल्याच्या नंतर ती वस्तू तुमची झाली. मग कायची भय चिंता? मग आता फेरा चुकला पाठीमागलचा. पण देवाला धरून केलेलं कार्य सिद्धीला जातं आणि देवाला सोडून केलेल्या कार्याचा शेवट कधी होत नाही. याच्याबद्दल मी कीर्तनला मिळणार नाही. आता स्वयंपाक तयार आहे. तुम्ही म्हणताल तू जेवला असशील, मी बी नाही जेवाय, चहावर आहे. तुम्हालाही भूक आहे, मलाही भूक आहे. आता ही मी लांबीनं म्हणजे काहीतरी धर्मादारी म्हणतात की, तसं होऊ नये. तुमचाही तळतळाट घेत नाही. आणि गंमत अशी, शास्त्र एक असं आहे, आता ह्याच्यात कुणा नाश्ता केला असेल, कुणा चहा प्याला असेल, सकाळपासूनच उपाशी येऊ की आता एक अर्ध्या घंट्यामध्ये तुम्हाला जेवायची, मलाही तुमच्याबरोबर बसून जेवायची तयारी आहे. पण तुकोबरायाचं गाता असं सांगतंय, रात्री जेवल्यानंतर गडबड करायचीच नाही. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी 7 दिवसाचा उपवास असला तरी कीर्तनाला टाकायचं नाही, हे शास्त्र आहे. मग आता रात्री जेवला, तुम्ही म्हणताल किती वेळ लांबवायचे, किती वेळ लांबत असते? आता मला सांगा, महापूजा झाली,
श्रीमन महागणाधिपते नमः इष्टमित्र कुलदेवता भिहुन्माद अधिकृत पंचामृत स्नानम समर्पयामि शुद्धोदक स्नानम समर्पयामि धूपम समर्पयामि दीपम समर्पयामि अक्षदाम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि नमस्कारम करोमि मम मना. ही घंटाभर महापूजा झाली. आता पाठीमागलच्या माणसाचं काय काम आहे? यावं बेलाच्या नाही तर तुळशीच्या पानानं पाणी शिपडावून हळदी कुंकू वाहून नमस्कार करून चलत राहावं. आता महापूजा संपली आहे. नवल राजा अधिराजा आणि कीर्तन हे महापूजा. महापूजा संपली. माझ्याकडे बेल फुलवाचं काम आलंय. मी 2 घंट्यात घेतो वाहून. तरी घाबरू नका 15 ते 20 मिनिटं. पण एकच गोष्ट, तुकाराम महाराज जगाच्या पाया पडलेत, मी तुमच्या पडतो. लागोनी पाया विनितो तुम्हाला आणि करे टाळी बोला मुकी ना. सगळं जर जगात साधना असेल, मी तुम्हाला सांगणार आहे की देवात घर बांधण्यासाठी किंवा देव तुमच्या अंतकरणात साठवण्यासाठी तुमचं ध्येय सिद्ध झाल्याच्या नंतर साधनाचा विचार नंतर केला जातो. अगोदर तुमचं ध्येय सिद्ध झालं पाहिजे, ध्येय निश्चित झालं पाहिजे. आता 8 दिवसाखाली आपण ठरवलं आळंदीला जायचंय, हे निश्चित झालं तुमचं, आळंदीला जायचंय. पण आता जाण्यासाठी साधन, आता बस तर बंद आहे. लक्झरीनं जावं का प्रायव्हेट वाहन करावं का? प्रायव्हेट केलं तर तिकीट जास्त आहे का रेल्वेनं जावं? रेल्वेनं गेलं तर उशीर होत आहे, सुरक्षित आहे पण उशीर होत आहे. मग आता कोणत्या साधनानं आपल्याला तिथपर्यंत आळंदीला पोहोचता येईल? मग देवात घर करायची किंवा देव तुमच्या अंतकरणासाठी घर आहे, याच्यासाठी साधना कोणती करायची? आणि देवाला विसरून केल्याच्या नंतर ते कार्यसिद्धीला जात नाही. याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. देवाला विसरल्याच्या नंतर कार्यसिद्धीला जात नाही. आणि त्या नपवती याच्या दार म्हणता. मग आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणारी साधना कोणती आहे, या साधनेचा थोडासा परिचय करून कीर्तन संपू. एकदा सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. आणि टाळी वाजवायचा एक नियम आहे. शास्त्रानं शरीराचे 2 भाग पाडले, पिंडी 2 भाग आणि ब्रह्मांडी ते 2. एक तुम्हाला आठवते का, बंकट स्वामीच्या मालिकेमध्ये एक रविवारचा अभंग आहे बघा. पिरिडांड ब्रह्मांड आंतरी दैवत भिन्नाकृती हो, शोधून पाहता चराचर आगवे व्यापक घन संभूती हो. फुलवरा बांधिला तू जम्या, हे रविवारच्या अभंगात बंकट स्वामीच्या मालिकात वर्णन आले जाते. मग शरीराचे 2 भाग आहेत, पिंड आणि ब्रह्मांड. बेंबीपासून खाली पिंड आणि बेंबीपासून वरचा भाग ब्रह्मांडाचा. शास्त्राच्या नियमानं बेंबीपासून खालचा भाग अपवित्र मानला जातो आणि बेंबीपासून वरचा भाग पवित्र मानला जातो. ब्रह्मांडाचा भाग पवित्र मानला जातो. मग हात कोणत्यातले आले? हात पवित्र ब्रह्मांडातले. पवित्र ब्रह्मांडातले हात कीर्तनात बसून अपवित्र मांडीवर ठेवून इठ्ठल इठ्ठल म्हणणं सुद्धा पाप. महाराज कशी वाजवाव टाळी? काहीच हाताला जर त्रास नसला तर अशी वरी करून वाजवा. आणि लईच अति त्रास असेल तर पोटाचा आधार घेऊन बिंबीच्या वरी वाजवा. असं तुकाराम महाराज जगाच्या पडले, ह्याला गैरहजर राहिल्याच्या पडत नाही, मी तुमच्या पाया पडतो. तुकाराम महाराज जगाच्या पडलेत, मला काय पडाय हरकत आहे? टाळी वाजून एकदा प्रेमानं भजन करा, थोड्या वेळात संपणार आहे. विठाला विठाला देवाला विसरून केल्याच्या नंतर कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही. याच्याबद्दल तुमच्या परिचयाचा, तुमच्या माहितीचा पुरावा सांगतो. आता हे 2-3 मंदिर आहेत. हनुमान मंदिर, विठोबा रुक्माई आणि भगवान शंकराचं. आता इथं 12 महिने इथं कोणती पोती असते? कोणती असते पोती? आता कोणतं कांड आहे? सुंदरकांड. मग इथं शक्ती झालीच, शक्ती झालीच की. महागाई झाली, आता पुढे बी होणार आहे. शक्ती प्रसंगामध्ये
एका डॉक्टरने मनाचा शानपणा करून मनानंच देवाला सोडून काम करायचं ठरविलं होतं. लक्ष्मणाला शक्ती लागली. मग ते बंधुप्रेम होतं महाराज. ये रे लक्ष्मणा साध दे तू बंधुरत्ना मज सांडियले माझे रणा निष्ठुर मना करोनी वाचा याची विकळ गेली. महाराज मग रामायण हे कशासाठी आहे ऐकायसाठी? एवढा मोठा नीतीचा ग्रंथ आहे रामायणातल्या काही गोष्टी जर तुमच्या घरामध्ये आचरणात आणल्या तर बरोबर सोन्याचा धूर निघल लक्ष्मी नांदल एवढी पावर आहे रामायणात. आणि काही माणसं म्हणतात आमच्या इथं 10 वर्षापासून रामायण कर्मणूक म्हणून चलतंय. तोंडात आळ्या पडत्याल. कर्मणूक म्हणून फार मोठी नीती आहे, फार मोठं शास्त्र आहे. रामानं काही जगामध्ये भयानक रोग पुढे येणार आहेत आणि त्या रोगाच्या ही जनता बळी पडणार आहे. म्हणून रामानं त्यावेळेस एक पत्नी व्रत धारण केलं त्या रोगाचा बळी पाडण्यासाठी. हे काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत रामायणात. सर्व ग्रंथाचे सार हे श्रीरामचंद्र प्रभूचं चरित्र सगळ्या ग्रंथाचं सार आहे. पण डॉक्टर साहेबाने केलेला प्रयत्न देवाला सोडून कसा फेल गेला? 2 मिनिटात शक्ती लागली. रामानं सांगितलं काही प्रयत्न करा पण बंधू लक्ष्मण माझा वाचला पाहिजे, सावध झाला पाहिजे. असा प्रयत्न करा, काय व्हायचं ते होऊ द्या पण लक्ष्मण वाचला पाहिजे. रामानं सूचना केली. मग तिथं डॉक्टर साहेब होते, काय DGO काय MBBS होते, कोणते फार मोठ्या डिग्रीचे डॉक्टर होते. त्याचं नाव सुशन वैद्यराज. त्यांनी सांगितलं लक्ष्मणाला मी उठवतो पण औषध कोण आणतंय? म्हणजे कुठं मिळते औषध, कोण्या दुकानावर? इथं आहे परभणीला मिळते का, लातूर मिळते का, पुणे मिळते का, औरंगाबाद का, मुंबई का, दिल्ली? नेमकं कोणत्या मेडिकलवर मिळतंय? ते म्हणजे 400 कोसाचा समुद्र आडवा आहे, त्याच्या पलीकडे द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर सुवर्ण संधिनी, विशल्यकरणी, अमृत संजीवनी ही औषधे आहेत. ह्या जर ठरलेल्या वेळेत सूर्य उदयाच्या अगोदर जर आत कोणी औषधी घेऊन येईल तर लक्ष्मणाला उठवण्याची जबाबदारी आम्ही आपली. तिथे हे बाबा कोणता हे शेंदूर लावून तुम्ही पूजा करता, हे बाबा यांनी सांगितलं मी आणतो. बघ बरं उशीर होईल. मला म्हणले आटूच भरला नाही, सीट लेवल झालं नाही, परवडतच नाही असं म्हणायचं का? म्हणले मला रामाचं नाव घेतलं की उड्डाण केलं की जातो. अर्धा तास झाला, अर्धा तास यायला आणि 1 तासभर औषधी धुंडायला लागल्या तर सरासरी 2 ते 2.5 तासात येतो. म्हणजे आता 9 वाजलेत ना, 11च्या मध्येच येतो मी. बघ बरं उशीर करशील. आत्ता निघालो. म्हणले रामाच्या नावाचा जे कार केला. हनुमंतराय गेले. तिथं काय झालं तुम्हाला माहित आहे. अप्सरा, काळनेमी, पुन्हा ती 14,000 गंधर्व, ती काय संकट आले सगळी तुम्हाला शक्ती पाठ होऊन गेली. आता हे लावायची सुद्धा गरज नाही. तिथं गेले, तेवढ्या संकटाला जिनून हनुमंतराय औषधी घेऊन आले. वाटत भरत तिथून आले. पर्वती औषधी आणून ठेवल्या, तो पर्वत आणून ठेवला आणि रामाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर राम म्हणले मारुती इतका कस काय उशीर? 11ला येणारा माणूस पहाटेचे 3-4 कस काय वाजले? रामा म्हणले निघालतो. एक बाण जे खालून आला लोखंडाचा, पायाला जे लागला म्हणले ते खालीच उडू लागला. म्हणले त्या बाण भजन करीत होता. म्हणले लोखंडाचा बाण श्रीराम जय जय राम असं भजन करीत होता म्हणले बाण. मला नवल वाटलं. म्हणले हे जिथे माणसं इटल म्हणणार आणि लोखंडाचा निर्जीव वस्तूचा बाण जर भजन करतय तर काहीतरी विशेष आहे. म्हणून त्या बाणाच्या पाठीमागं गेलो तो तिथं मला भरत दिसला. तुमच्यासारखं स्वरूप भरताचं. मी असं खडतर बोललो. म्हणजे जरा थांबला असतास तर लक्ष्मणाला उठून रावणाचा काटा मीच काढला असता. इथं का पळून आलास? लक्ष्मणाला कुठं टाकलं? असं खरतड बोललो. रामा क्षमा करा. भरताची गोष्ट ऐकल्याबरोबर आज काय 14 वर्षाच्या नंतरची गोष्ट आहे महाराज. भरताची गोष्ट बंधूची कानावर पडल्या बरोबर रामाला असं झालं.
मूर्छना आल्यासारखी अवस्था झाली, कंठ दाटून आला आणि हनुमंत पुढे बोलतोय, ही हनुमंत नसून माझा बंधू भरत आहे म्हणून असं आलिंगन दिलं हनुमंताला, माझा भरत म्हणून. काय बंधू प्रेम आहे हे घेण्यासारखं आहे महाराज. भावाभावानी कसं वागायचंय, जावा जावानी कसं वागायचंय, सासा सुनानी कसं वागायचं, सासऱ्या जावाने कसं वागायचंय, हे सगळं भजन्याने कसं वागायचंय, महाराजांना भजन्यानं कसं वागायचंय, ह्या बसलेल्या ही सगळी नीती रामायणात सांगितल्या. तुमच्या घरात लक्ष्मी आणण्यासारखी नीती रामायणामध्ये. आता मला नवल वाटते, शक्ती सांगतात महाराज, हे वय आहेत का नाही रामाचं आणि लक्ष्मणाचं, राम रडू लागलेल्या, अर्धी वही होऊ देत नाही तोर तर हे सांगायला सुरुवात करतोय, गेलास रे बाबा लक्ष्मणा, आता कसं होईल र, ठेव का असं म्हणून रडू रडू सांगतोय, पुढच्याली रडवितोय आणि आरती झाल्या झाल्या सख्या भावाला जोड्यानं बडविते. म्हणजे आता काय अर्थ आहे का तुमच्या सांगण्याला, तरी अर्थ आहे का? मी म्हणतो ज्या भावाभावाचा जमून नसल त्याला शक्ती सांगायचा सुद्धा अधिकार नाही, सांगू बी नाही त्याला. तुम्ही म्हणताल महाराजा इतका बाता हाणालाय, तुझं कस काय असंही म्हणताल की तुम्ही. आता काही लांब नाही, सगळे सोयरे जाय रे. आमच्या भावाभावाचा विचार आहे, एकूण एखादा शब्द आडवा नाही भाऊ. आणखीन आता ज्या दिवशी आमच्या दोघा भावाचं भांडण होईल त्या दिवशी आमचं हे सांगणं बंद. आपणच नीट नसेल तर तुमच्या पुढे सांगून तर काय अर्थ आहे. हे भरत आला म्हणून रामचंद्र गुंग झाले, हनुमंताला आता दोन्ही भक्त एक रूप झाले, एकची घोंगडे पांघरू हरे अवस्था झाली. मोठ्या मोठ्या शून्य डॉक्टर माणसांनी सांगितलं, म्हणजे ह्याच्या नादात आहेत, तर सूर्य उदयाची वेळ झाली, चला आपलं आपलं कार्य करू. गेले डोंगरावर. डोंगरावर जात असताना भजन करीत, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, भजन करीत निघाले डोंगरावर. औषधी प्राप्त झाल्या, पण माणूसच असा बैमान आहे, ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो ती प्राप्त झाली की माणूस बैमान होतो, हे शास्त्र आहे. एक माणूस दुखल्यानं पडला होता, त्यानं नवस केला, म्हणला हनुमंतराय हे घोड्यावने हो, म्हणला तुमच्या सप्त्यामध्ये गुलाबजामुनाची पंगत देतो. पण हे माणूस या बिमारीतून दुरुस्त व्हावं. बोलास फुलाट गाठ पडली महाराज, चांगलं झालं. सप्ताह बी जवळ आला, हापशाहून पाणी आणू लागलं, 2 घागरी, दुसरं नाही, अशा 2 उचलायच्या, अशा ठेवायच्या, इतकी ताकद आली त्याच्या. मग हे लोक म्हणले हो का नीट बी झाले, सप्ताह आला, म्हणजे तुमचं कोणत्या दिवशी टाकू पंक्तीचं नाव, गेल्याला साल आहे बघा की, म्हणले तुरी ते गेल्यात, आल्यावर बघू 10-5 वर्षाला. हो का माणूस असाच बैमान आहे, वस्तू प्राप्त झाली की माणूस बैमान होतो. वरी गेला, औषध मिळाल्या बरोबर महाराज देवाचं नाव घ्यावं का, त्या डॉक्टरच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. डॉक्टर म्हणू लागले, एवढा सिरियस पेशंट जर मी आता उठवला लक्ष्मण, तर महाराष्ट्रातले दवाखाने बंद, आपलाच दवाखाना चालू, सगळ्याचे कुलप, आपलाच धंदा. मग तिथं अहम निर्माण झालं. त्याला मी एक डॉक्टर मोठा आहे, सगळ्यात गोष्ट मोठी, कीर्तनात बेजारी जास्त कुणाची आहे. आता याने काय मृदंग कमी वाजला का, बोट फुटते, घाम येते महाराज थंडीत असल्या, बेजारी नंबर 1 ची ह्याची, नंबर 2 भजने, आणि नंबर 3 महाराजाची. मग बेजारी खरी आमची, आणि खरं पुण्य कुणाचं, खरं पुण्य कुणाचं, कुणाचं तुमचं. आता खऱ्याची दुनिया आहे का म्हणालो ही, आमच्याकडे काहीतरी येते. कस काय जमलं कीर्तन, आलं का नवल अहंकाराची गोटी इकडं, कस काय झाली चाल, आलं इकडं, कस काय वाजिला मृदंग, समज दाखविलं नाही, म्हणणाऱ्याला धरताच नाही गेलं. शेवका हे अहम निर्माण झालं की तिथं वाया जातं सगळं. हे आमच्याकडे येते, कला अवगता इकडे येते, ह्याच्याकडे काहीच नाही. वाजवा टाळ्या म्हणले की वाजित येत, 1 मिनिट झालं की गुडघे उभे गप्पच. म्हणून सगळ्यात 7 भक्त्या सांगितल्या 9 विधापैकी, 9 विधा भक्ती सांगितली. 9 विधा भक्तीपैकी श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितली. तुमच्या संसारात जर आनंदी आनंद राहावा असं वाटत असेल, साम्राज्य भुवने सुखी नादे, साम्राज्य भुवने सुखी नादे,
या निमित्तानं तुम्ही येऊन बसा आणि कथा कीर्तन श्रवण करा. साम्राज्य भुवनी सुखी नांदी. तुमच्या संसारात आनंदी आनंद, दुःख स्वप्नात बघायला मिळायचं नाही. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा ही अवस्था प्राप्त होते. सगळ्या श्रेष्ठ श्रवण भक्ती आहे. मी का सांगालो, अहंकार निर्माण झाला सुशेनाला, आणि खरा दुश्मन असल अभिमान ऐसा वैरी जर खरा आपला दुश्मन असेल तर अभिमान आहे. अभिमानाचे तोंड काळे आणि दावे बळ्या अंधार. तिळ मात्र जारी होय अभिमान, तिळ मात्र जारी होय माणसाच्या जीवनाचं वाटोळ करत असेल तर अभिमान. तुम्हाला देव आता दिसायचा आहे, तुम्ही दरवाज्यात गेला आणि अभिमान निर्माण झाला की काळी कोट रात्र अंधार निर्माण करतो आणि देवाचं मुख दिसूच देत नाही महाराज. अभिमानाचे तोंड काळे आणि दावी बळे अंधकार. बाबा अहंकार निशी म्हणजे रात्र घनदाट आणि गुरुवचने फुटले पाटीचं सद्गुरूचीच कृपा लागते महाराज. हे अभिमान बाजूला सारण्यास. अभिमान घातक आहे. महाराज सांगत होते माणसाला कमीपणा चांगलं म्हणल्याला बरं वाटतंय का वाईट म्हणल्याला? माणूस राजे हरिश्चंद्रासारखा उदार आहे बघा, काय पंक्ती करते, काय देव इमानदार माणूस बरं वाटते का नाही? आता सांगा मला, तुम्ही आपण भजनी मंडळ एखाद्या गावाला गेला, मुकाम थांबलं, सकाळी काल्याचं कीर्तन, तिथल्या 2-4 बाया म्हणाल्या माय कुठली होती भजनी? फलाण्या गावची. काय आवाज होता माय, गंधर्वासारखं कोकिळावणी, किती बी ऐकावंच वाटू लागलं. असं जर म्हणल्यावर हे इकडं म्हणणार उगं होत नाही, अभ्यास करावा लागतो, प्रयत्न लागतात असं म्हणणार. दुसऱ्या दिवशी एका गावाला गेले, तिथल्या बाया म्हणलेल्या कुठली होती भजनी रात्री? फलाण्या गावची. काय आरडणं माय, ढोरावणीच आरडू लागले. पुन्हा ह्या गावाला नको. माणसाला चांगलं म्हणल्याला बरं वाटते, वाईट म्हणल्याला कमी दर्जाचं बोललं की माणसाला समाधान वाटत. बरोबर आहे का? एखाद्याला म्हणलं ए भिकारड्या असं म्हणल्यावर खपते का त्याला? ते
अरे काय रे तुझ्याजवळ भिकारी आहेस? असं बोलल्यावर खपत आहे. ते महाराज गोष्ट सांगायचे. दोघं तिघं व्यापारी होते, कपड्याचा धंदा करीत होते. तुम्हाला माहिती आहे ना, पहिली चाटी येत होती गट्टे बांधून शिरसमला आज की उद्याच्याला जवळ्याला की परवा दिवशी पलीकडं बडवणीला अशी एक एक दिवस ती गट्टी नेऊन कपडे विकायचे कापडं. मग हे तिघं जण सप्त्यामुळे राहिले. जवळचे कापडं संपले होते. तिघांनी 50,000 रुपये खिशात घातले, निघाले नांदेडला मिल. आता पहिले काही अशी इतकी अर्जंट वाहनं नव्हते. नांदेड राहिलं 10-15 किलोमीटर पुढे. पहिल्या चोऱ्या होत होत्या नाही का. पहिले इकडून आल्यावर चोर मारायचेच की मागणीच्या पलीकडून तिथं कुठंतरी मारायचेच आडवून. आडतीला माल घातला ना आला की ठोकायचेच. 15 किलोमीटर पलीकडं नांदेड राहिलं. आता कपड्याकडे जायचंय. दिवस मावळला. मग त्याच्यातले दोघं जण म्हणून लागले, हे बघ जरा पळत काही दमानं काही, पळत काही दमानं काही, दिवे लावायच्या वेळेला आपण नांदेड गाठावं. त्यानं सांगितलं दुकानं उद्या सकाळी 10ला उघडणार आहेत आणि एवढी पळापळी करायची काय गरज आहे म्हणलं. उद्या सकाळी 6ला उठून जाऊ, आजचा मुक्काम इथंच. आरती म्हणले चोऱ्या व्हायल्यात, 50,000 रुपये खिशात आहेत आणि इथं कसा मुक्काम जमल. काही असो म्हणला इथंच. त्यालाही रस्त्यावरच बसिलं, गाडी रस्त्यावर. पहिल्या सडका कशाच्या, गाडी रस्त्यावर बसिलं पाणी. हा सोडा म्हणला भाकरी जेवण करू. पाणी नेलेलं सोबत, भाकरी सोडल्या, जेवण केलं. ते दोघं म्हणले, हे बघ आता जेवण झालेत, पलीकडून काळ्या रानामध्ये जाऊन झोपूत. रस्ता आहे, कुणाची गाडी येईल, कोणी येईल. 50,000 खिशात आहेत, काय कुणाच्या पोटातलं सांगता येते. आणि जगात असं आहे आता, महाराज म्हणून इथं पाया पडतील आणि 5 लाख असल्यावर आणि मी 11 वाजता गेल्यावर कापून टाकून पैसे बी घेऊन जातील, काही गॅरंटीच नाही काय करतील लोक ते. म्हणून ते दोघं म्हणले काळ्या रानात झोपावं. ते म्हणला कीर्तन ऐकले नाहीत का तुम्ही, कशाला माळी घातल्या, नका जाऊ आड राणे. माणसाला धोका होतो ते प्राप्त चालल्यावर का रस्ता सुटल्यावर. माणसाचं वाटोळ होते रस्त्यानं चालल्यावर का रस्ता सुटल्यावर. रस्त्यानं चालल्यावर धोकाच नाही, रस्ता चुकला हो तन कुणी एखादं मोठं इग्न कोसळतो आपल्यावर. पण वेद मार्गाने, वेदाने जे मार्ग सांगितले त्या मार्गाचं अनुकरण केलं तर जीवनात धोका नाही. तो रस्ता हुकला की धोका आहे. मग म्हणला रस्ता सोडून जायचं, माणूस की आहे का म्हणला वाट सोडून झाला, वाटणं चालायचं म्हणला, वाटवरच मोका. मग ते दोघं जण म्हणले वा आमची हिंमत नाही आता, तू कुठेही झोप, आम्ही पलीकडे काळ्या रानात झोपतो, तू कुठेही झोप म्हणले. मग का बरं झोपा म्हणला तुमची तुम्ही कुठं झोपायची. हे काळ्या रानामध्ये जाऊन चटई टाकून झोपले दोघं जण. हे पट्ट्या रस्त्यावरच, इकडच्या चाकारीवर उसन, इकडच्या चाकारीवर पाय. पहिले डाके पडत होते, चोऱ्या होत होत्या, 10-12 चोर रस्त्यानं आले. तर चालता चालता एका चोराचा पाय ह्याच्या पायाला लागला. हे झोपलेलं 50,000 आहेत खिशात, पायाला पाय लागला. तर त्यानं त्या चोरातला पुढारी, चोरात बी पुढारी असते म्हणे की, हा नक्की डिटेल आहे का तुम्हाला, मला सांगा तुम्ही. ते चोरातल्या पुढाऱ्याला ह्या दुसऱ्यानं सांगितलं ओ इथं रस्त्यावर कोणीतरी पडलंय आणि आपण तर चोरीला निघालो, पण फुल नाही, फुलाची पाकळी ह्याच्याकडे काही सापडतं का, येस घेऊन जायचंय का. तर त्या पुढाऱ्यानं सांगितलं आर चल म्हणला, त्याला शिवू नको, पिदाडी असल म्हणला, पिऊन पडला असल. पिदाडी का म्हणणं असन, कसलं का म्हणणार. चोर निघून गेले, आनंद वाटाव, सकाळी देवाला नारळ पडाव, घ्या प्रसाद म्हणाव, देवानं वाचिलं, चोराची रट्टे खाण्यातून चुकलो वाचलो म्हणाव का नाही. पिदाडी म्हणलेलं ह्याला खपलं नाही. ए नालायको म्हणला, मला कोण म्हणतंय रे म्हणला पिदाडी, गळ्यात ठेव का माळ आहे म्हणला, आंघोळ केल्याशिवाय आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशी जेवत नाही मी, माळकरी आहे म्हणला आणि मला पिदाडी म्हणता का तुम्ही. त्यानं सांगितलं अहो म्हणले माळकरी आहे म्हणाले. अरे चल रे म्हणला, माळकरी भिकारीच असते, तिकिटाला मागल म्हणले, चल. माळकरी कशी असते, भिकारीच असतात म्हणजे ते काही श्रीमंत असतात का. आता बसतो बघा, श्रीमंतीतून परमार्थ एकनाथ महाराजांना केला. नाही तर सगळ्या संतांची अवस्था बघा, पावोनी झाडे वरबडोनी पालन खाऊनी इटला आळवाळे. आता भजने तरी श्रीमंत
श्रीमंत असतात का? आणि श्रीमंत इकडे येत नाही, कुठं तर सावली धरून उचला. श्रीमंताचा धंदा आहे. आणि भजन करायचे एवढे अडचणीचे बिचारे. आणि ह्याच्या घरच्या म्हशी बी एक हाती असतात. बायकोला दूधच काढू देईना, त्यानं धार काढावं लागते. इथं याचं काकडा सुरू झाला की यानं दूध असेल. पण भजन्याच्या बायकोसारखी बाई हुशार नाही. त्यानं जर म्हणलं ना बेजारी वाली आहे थंडीत आता बक्की काढून नाही माय, हा मी बघितलं की अशी लात उचली ते. तिला पक्क माहित आहे मी दूध काढल्यावर काला होजे तोर येत नाही. या अडचणी श्रीमंतीतून पारमार्थ केला फक्त संत नाथ महाराजांनी, नाथ बाबांनी फक्त श्रीमंतीतला पारमार्थ एकनाथ महाराजाचा बाकीच्याचा नाही. 2 मिनिटात आता 5 मिनिटात कीर्तन संपवायचे. एकदा टाळी वाजवा. विठाला विठाला. माळकरी बी भिकारीच असतील तिकिटाला काही मागल चल म्हणलं. त्याच्या खिशात 50,000. ह्याला भिकारी म्हणलेलं खपलंच नाही. उठून उभा टाकला. ए कुठले येत म्हणला तुम्ही? कोणत्या गावचे? लई शानपणानं बोलायलेत म्हणला तुम्ही. मला कोण भिकारी म्हणताय म्हणला? तुम्ही भिकारी, तुमचा बाप भिकारी, तुमचा आज्या भिकारी, तुमचं गणगोत भिकारी, तुमचे भाऊबंद भिकारी, तुमचा सासरा भिकारी, तुमचा थोरला जवाई, धाकटा जवाई, सगळेच भिकारी म्हणला. मला कोण भिकारी म्हणतंय? ह्या पट्ट्याच्या खिशात 50,000 रुपये आहेत म्हणला, नव्या नोटा. मग असं एवढ्यानं आरडून सांगितल्यावर तरी चोरानं फिराव का? तर ते पुढारी म्हणला उगं चल रे, ही असेच बोंबलं ते गांजा फेजा वळलं असल, उगं बोंबलं ते. 50,000 घेऊन एकटं कसं झोपली? तर एकटा नाही रे म्हणला कडूचे, हो पलिकून 2 आहेत 50. जे चोर फिरले ते तिघालाही मर्जतोर ठोकलं. कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला, आणि तिघाजवळचे 1.5 लाख घेऊन गेले. काय कारण? अभिमानित का? मग हे सुशेनाने केला अभिमान. वाटली औषधी, ओतली शक्ती गिळामध्ये. शक्तीची तर लागली त्या घायाच्या ठिकाणी ओतली. औषधी टाकल्यावर लक्ष्मण सावध झाला का? लिंबाजी महाराज झाला नाही. का झाला नाही? त्याचं कारण एकच, ज्याच्यामुळे हे जगत चालतं त्याला विसरून केलेलं कार्य फेल जातं. शेवटाला जात नाही ते कार्य. औषधी ओतल्याबरोबर सगळ्या डॉक्टराचा आज्या, हे शेंदूर लावलेला सगळ्या डॉक्टर साहेबाचा आज्या आहे. त्याने विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब सूर्योदयाची वेळ झाली, लक्ष्मण उठला नाही. बघा की म्हणले, माझं तरी काय चुकलं? नाही अनुपान चुकले, नाही किरीशी सांडिले, जसं लिहिलं होतं तसंच केलं. आता डॉक्टरकडचं काय काम आहे? इतक्या डिग्री ताप आहे, किती नंबरची गोळी, एवढंच काम केलं. डॉक्टरनं सांगितलं, जशी क्रिया सांगितली होती, जशी पद्धती सांगितली होती औषध देण्याची, त्या पद्धतीने केलंय. अहो तुमचं खरं झालं म्हणलं, लक्ष्मण उठला नाही, सूर्योदयाची वेळ झाली. अहो म्हणले आता मग काय वाट आहे? म्हणजे हे सगळं लिहिलेलं खोटं आहे. मग हे लिहिणारा मूर्ख होता. दुसऱ्याला नाव ठेवालंय, पण माझी चुकी झाली असं म्हणणं. आणि जोपर्यंत जीवनामध्ये माझी चूक झाली हे माणसाला कळत नाही, त्यावर तुमच्यातली सुधारणाच नाही कधी. असंच राहणार प्रियंका. माझी चूक झाली ही सुधरावी, आणि मोठ्या मनानं ती चुकी झाली म्हणून कबुली करून घ्यावी, तरच तुमच्या जीवनाचा सार्थक आहे. एखाद्याला म्हणलं का रे तुमची चाल चोरातून गेलं, कोण म्हणताय म्हणला आपली चाल चोरातून गेली. हे एक नाही कळालं की नाहीच, बिघडलाच धंदा, कधीच नाही सुधारणार. मग तिथं डॉक्टर साहेबांनी राय दिली, हनुमंतरायानं राय दिली, डॉक्टर साहेब एक गोष्ट चुकली म्हणली, एक गोष्ट तुम्ही चुकलाव म्हणली. कोणती? सुशेना चुकलाशी मत, ज्याच्यानी शास्त्राची शास्त्रार्थ, ज्याच्यानी वेदी वेदार्थ शिष्ट सनात, ज्याच्यामुळं वैद्यकीय शास्त्र सनात आहे, त्या देवालाच विसरून तुम्ही वैद्यक केल्याच्या नंतर हे सिद्धीला जाणं शक्य नाही. मग माझी चुकी झाली म्हणले,
मी कसं करू हनुमंतराय? म्हणले रामाचे पाय जर शरणागती करून चुकी झाली म्हणून क्षमा माफी माग आणि रामाच्या पायाचं तीर्थ मागून घे त्याच औषधात कालवून टाक. म्हणले कसा लक्ष्मण उठत नाही बघून. घेतले चरणतीर्थ मागून त्याच औषधात टाकलं रामाचरण तीर्थ. श्रीरामचंद्र महाराज की शक्ती गायात औषधी टाकल्या बरोबर लक्ष्मण उठून बसला झोपेतून उठल्यावर. ही ताकद कशाची? नामाचीच आहे ना. मग महाराज म्हणले तुमचं ध्येय निश्चित झालं, देव साध्य करायचं आहे. तर देव साध्य करण्यासाठी साधू संत महात्म्यांनी भरपूर मार्ग सांगितले. करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. पण जप तप अनुष्ठान याग हे आपण करू शकत नाही. म्हणून देव साध्य करण्यासाठी देवापर्यंत जाण्यासाठी सोपी साधना म्हणलं तर नामा संकीर्तन साधन पै सोपी. नामा संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरचे. हे नाम तुम्हाला देवापर्यंत घेऊन जातं. काय तुम्ही प्रमाणे कित्येक झालेत वैकुंठ भुवनी कशामुळं? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. मग ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र पावा सर्व काळ. एक मुद्दा तुमच्यापुढे म्हणतो, आपण देवाकडे जावं का देवानं आपल्याकडे यावं? कसं मुकुंद महाराज? आपण देवाकडे जावं का देवानं आपल्याकडे यावं? नाही प्रयत्न तर ते सांगन की मी, पण आपण देवाकडे जावं चार धाम करीत तिकडे जावं का त्यानं आपल्याकडे यावं? आपण कोणतं करलो? आपण त्याच्याकडे. अन्नानं आपल्याकडे यावं का आपण अन्नाच्या मागे लागावं? अन्नानं. मग त्याच्यासाठी काय? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती नाहीशे बहुता ग्रंथी. भक्त भजन करा. कोण्या गावात जा पारावर बसून दोन अभंग म्हणले की कोणती माय म्हणणार महाराज जेवण करून जा स्वयंपाक करते. बरोबर आहे. आणि दोन चार बाटल्या फुल पिऊन जर झाडाखाली बसलं तर किती जण जेवण करून जा म्हणतील? नाही महाराज. हे नामचिंतन ही साधना सगळ्यात श्रेष्ठ आहे. सोपी आहे. आंघोळीची गरज नाही. जप करायचं अनुष्ठान करायचं तुम्हाला आंघोळ करावं लागेल. पण तुमचा मेवना आला बायकोचा भाऊ सकाळच्या रामपर्यंत तुम्ही तोंड धुवायला होता असं कसं लागते मला राम राम दाजी तोंड धुवाय नाही असं म्हणावं लागते का? नलगी आंघोळी तोंड धुवावी. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल तर आपण देवाकड आणि देव पुढी आणि आपण माग. अन्न पुढी आणि आपण अन्नाच्या माग. भजन केले की अन्न माग लागते. काही माणसाला अडचण असेल आता काय खावं? आता भजन केल्यावर कुणाकुणाचं खावं? काही माणसं म्हणजे साखरपती संपली चहा कशाचा प्यावं? आता भजन केल्यावर मुकाम पडल्यावर कुणाकुणाचा प्यावं? एवढा बदल होतो महाराज जमीन आसमानचा. ही नामचिंतनाची ताकद आहे. मग देवाकडे तुम्ही जायची गरज नाही महाराज. जाऊ नका असं म्हणत नाही, जा तिकडे बी त्याला वारीलाही जा. पण आयशी करणी कर, आयशी करणी कर घर आहे राम. तुला त्याच्यात घर करायचं ना देवात. मग तू तिथं जाऊन मिळतो का तो? ज्ञानेश्वर महाराज म्हणले देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मूळ कोण. अरे देवा नाही रूप देवा नाही नावन देवा नाही ठाव गाव कोठे. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवाना अखंडित सेवा करा त्याची. त्याच दिवशी तुमचा दारात आलेला भुकेला जीव घातला आणि तांब्यावर पाणी दिले की खरा देव इथं तुमच्या घरी. तुम्ही वारीला जाताल आणि एखादं मागत करी आल्यावर ताजा लाट दिसाला मागून खाल्लं का कडीच्या बुकीनं असं जर बोलताल तर वाऱ्या करू नये देव नाही. बालू आळंदीत पंक्ती कशी बशीत? कशी बशीत पंक्ती? अशी गोलाकार पंगत वाहणाऱ्याला फिरायला यावं पण दुसऱ्याला मध्ये बसा येऊ नये अशी पंगत. आणि एखादा नवीन बसला कुठले तिकडल्या पारावर राहतो. इथं कस काय भूक लागली म्हणले बसा बसा म्हणले आणि बसलो. चलू कोणीतरी बसावं इथं. मी म्हणतो न जाणून ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगच येऊन पंक्तीला बसले तुम्ही गचांडी देऊन उठिल्यावर किती वाऱ्या केल्यावर तुमचं कल्याण होईल.
कळतच नाही महाराज, तुम्हाला काय होईल हे कळतच नाही झालं बस. म्हणून तिकडे जायची गरज नाही. तुम्हाला मोतीराम महाराज व्हायचंय, माधव मामा व्हायचे का कोणाला ह्याच्यातल्या, भगवान बाबा व्हायचे का कोणाला, भगवान बाबा कोणी बी हात करा. नाही जर झालं मला विचार काय करावं लागते महाराज, काही डिप्लोमा, काही कुठं फीस काहीच नाही. भजन पक्क आणि वागणं निक्क ठेवायचं, इमानदारीनं नीतिमत्तेने इमानदारीनं वागायचं. तुम्ही भगवान बाबा. आता भजनाला दमच नाही आणि रात्रच्या 2ला बैरे स्वराले लोकांच्या तुरी चाराला येऊन पाठ उठा साधू संत, काय फायदा आहे त्या देवदेव करण्याचा काय अर्थ आहे. फक्त वागण्याला महत्त्व दिलं जातं, परमार्थामध्ये तुमच्या ज्ञानाला नाही, तुमच्या कशालाच किंमत नाही. परमार्थात फक्त आचरणाला किंमत दिल्या जाते. अर्जुना इमानदारीनं वागते, वेदानं सांगितलेल्या नीतीनं वागते ना, त्यानं भजन नाही केलं तरी न करिता पांडवा भजन झाले. आणि आम्ही रात्रंदिवस भजन केलं, नाचू नाचू भजन केलं आणि पोटातलं गडुळून कपटच जाईना गेलं तर किती दिवस भजन केलं तर त्याला माझा स्वप्नात सुद्धा दृष्टांत नाही. म्हणून त्याच्यात घर करायचं असेल तर तुम्हाला नामसाधना सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे सोपं आहे. आणि ही नामसाधना करीत असताना आचरणाची फार गरज आहे. आणि ऐसा कोणी ऐकिला भजन करणारा वाया जात नाही. मी म्हणतो भजन केल्यावर आता आमदा तुरीचा काय उतार आहे आपला, तुरीला काय उतार आहे मला हो, वाळून गेल्या जागेवर. हा? तुरी आता 15,000 रुपये क्विंटल होत्या. तुरी का करपल्या, का करपल्या, सप्ते करून रामकृष्णारी करून का करपल्या त्या. अरे सप्ताह हाय तवरच हाय, बाकी पोटातलं गडुळच जाईना, एकमेकाबद्दलचा द्वेषच जाईना. सप्ताह होता रे नाही तर कडूला दाखीत होतो. हे पोटातलं तुमच्या जवळ जात नाही, काही फायदा नाही. देवदेव करू नये, तिळभर फायदा होणार. सप्ताह तुमचं काम करणार नाही महाराज. आणि ज्या दिवशी तुम्ही इमानदारीनं सत्यतेनं वागताल, नीतिमतेनं वागताल, त्या दिवशी तुम्ही मंदिराकडे नाही आलं तरी तुमचं काम माझा भगवान करील. मग तुम्हाला घर त्याच्यात करायचंय किंवा त्याला अंतकरणात साठवायचंय तर काय करावं लागेल, तुम्हाला नामसाधना करावं लागेल. नामसाधना केली की देव अंतकरणात प्रवेश करतो. मग एक गोष्ट आहे, अप्राप्त वस्तू प्राप्त करून घेता येते, पण प्राप्त वस्तूची प्राप्ती करणं फार अवघड आहे. साठविला हरी किंवा देव बसे चित्ती. मग आता देव इथं नाही का, देव असूनही आपल्याला कळत नाही. हा भ्रम आहे. ब्रह्मधरीशी या देहाचा, ह्या ब्रह्मामुळं कोणी एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणेन, नातीला छंदो अंत करणे घेऊन टाके, ही अवस्था आहे. म्हणून एकच गोष्ट आहे की त्याला आपल्या अंतकरणात साठवायचं असेल तर बोलू का तुम्हाला क्षमा मागून, माणूस बाहेर दिशेला गेला तर जागा निर्मळ बघतो. मग देव एवढा कमी बुद्धीचा नाही तुमच्या कसल्याही घाणेरड्या चित्तात बसायला. मल विक्षेपाने आवरण या चित्तावरले तिन्ही दोष बाजूला सारा. तुका म्हणे चित्त केली या निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे तिथे भगवान येऊन चित्तात वास्तव्य करतो किंवा त्याच्यामध्ये तुमचं घर. मग आता तुमच्या चित्तात झाल्यावर, तुमच्यासारखा झाल्यावर मग त्याच्यात घर बांधा का त्याला अंतकरणात ठेवा, दोन्ही गोष्टी तुमच्या साध्य होतील. सुज्ञ माणसात जास्त लिहिले नको. म्हणून देवात घर करा किंवा तुमच्या देवाचं वास्तव्य करण्यासारखं वागा. वसवावे घर देवे बरे निरंतर संग आशेनी सेनीन घडे भोजनी गमनी विठोबार कुमाई. माधवने हे कार्यक्रम ठेवलाय वास्तूची वास्तू म्हणजे घर आणि त्याची शांती. लेकराला बी शांती निघते. लेकरू जन्माल्यावर ब्राह्मणाच्या लेकराची शांती बघितली का हो तुम्ही? इथं कोणी आहे का ब्राह्मण? नाही का कोणी? त्याच्या लेकराला शांती नसते का? मी म्हणतो ती मूळ शांती जर निघाली
आणि तुम्ही जर अन्नदान करून या वास्तूची जर शांती करायची म्हणजे त्याच्यातले दोष जातेत, शमन होतेत. महाराजांनी आता सांगितलं तुम्हाला, ते दोष शमिण्यासाठी, दोष नाहीशे करण्यासाठी ही वास्तू शांती. मग आता कोणी म्हणेल ह्या घरात काय दोष असते, घरामध्ये काय दोष आहे म्हणालो, ही शांती करून ते दोष शमन करायचे म्हणजे ह्या घरात दोष काय. तुम्ही विटा कुठून आणल्या, वीटभट्टी, ईटभट्टीवाल्यानं माती कुठून आणली, त्याला जिथं जागा मिळाली तिथून मडे जाळायची जागा बी मिळाली तर तिथलं खंदून आणतं ट्रॅक्टर भरून. ती मडे माणसं जाळलेली जागा बी तिथलं आणतंय भरून, त्या इटा तुमच्या भिंतीला. रेती कुठून आणली, गंगावून. मेलेले माणसाचे हाडं कुठं टाकता, भलते कुटाने लपडे केलेल्या माणसाचे हाडं जर तुमच्या भिंतीला सिमिटात बसले, तुमच्या घरात कसा आनंद लागू देते. लग्न झाल्यापासून नवरा बायकोचं जमूनच नाही बघा, खालीवरीच व्हायला, मी एक म्हणलं की ती एक म्हणाली. हे जे किरकिर होतीत ना, हे दोष आहेत त्याच्यातले. हे दोष शमिण्यासाठी, हे दोष बाजूला चारण्यासाठी या वास्तूची शांती, अन्नदान आणि नामचिंतन. आणखीन एक कुठे की गोष्ट ऐकली मी, वास्तू नावाचा एक राक्षस होता, देवाने त्याला मारलं. वास्तू नावाच्या राक्षसाला देवानं मारलं. त्यानं सांगितलं, देवा म्हणले तुम्ही मला मारलं, आता कुठंच जागा नाही, यमाची कस्टडी भोगून आलो, मग मी राहू कुठं. म्हणले नवं बांधकाम धरलंय तिथं. आणि त्यानं पंगत करून कीर्तन भजन ठेवल्यावर तिथून जेवण करून निघायचं म्हणले, दुसरं कुठं बेसमेंट केलंय तिथं जाऊन. म्हणून त्या वास्तू नावाच्या राक्षसाची किंवा घर नावाच्या वास्तूची शांती करण्यासाठी अन्नदान आणि नामचिंतन श्रेष्ठ आहे. नामाच्या चिंतने 12 वाटावरती विघ्ने. सेवा समाप्त आहे, माऊलीचं भजन करा, सेवा समाप्त आहे. आणि एक भैरवी म्हणणार आहे, सगळ्यांनी प्रेमानं म्हणा, सेवा समाप्त. ज्ञानेश्वर
Thank you.
जग जीवना देव देव के नंदना रंगना बाळकृष्ण तुकाराम लोटांगणे चरणे करीत बंधने सोडवावी सकल देवादी देवा सेवा सद्रूपा पुंडलिका मागण्याचे एक जो प्रती आहे निर्विहेची मदत आणि ज्ञानदेव तुकाराम